आणि भाई आपल्या गाडीचे नखरे लईचे. तर स्वागतम मंडळी, मी आहे सूर्यादी आणि आज आपल्या प्रोजेक्टच्या सबमिशनचा शेवटचा दिवस होता, त्याच्यामुळेच इतका अपदत होतो मी आज. आणि हा दररोज पाऊस बघून बघून बोर झालोय. सोलार प्लेट पण म्हणत असेल काय मजा येत नाही राव. आणि दिवसेंदिवस आपल्या गाडीचे नखरे लईच वाढत चालले. काल गाडीचं कूलंट लीक झालं म्हणजे चालू मध्येच, आणि आज चेक करतो तर आज कुठंच लिकेज नाही आहे. भाई गाडीच नखरे करते काहीतरी. आणि आज जसं की चतुर्थी होती तर आलो सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन करायला. हे होते आपले क्यूट गणपती बाप्पा. जर तुम्ही व्लॉग इथपर्यंत बघत असाल तर गणपती बाप्पा कमेंटच करा आणि सांगा कोण कोण तुमच्यामध्ये चतुर्थीला उपवास धरतं. आणि मग आपल्या नखरू राणीला आणलं गॅरेजला आणि मेकॅनिक साहेबांनी इन्स्पेक्शन केल्यानंतर कळलं लिकेज कुठंच नाही आहे, पण भाई कूलंट कुठून लीक झालं मग. नाही साळुंखे, यहाँ कुछ तो गडबड है. आणि जसाला तसं भेटतं ती गोष्ट खरंच आहे, कारण की ते पोरगं त्या दिवशी संध्याकाळी गुड मॉर्निंग म्हणलं होतं आणि मी आज सकाळी गुड इव्हनिंग म्हणलो बाई. बरं, मॉर्निंग इव्हनिंग बाजूला ठेवलं आणि बाहेर थोडं चक्कर मारायला आलो मी. आणि माझ्या नादानी देवाचे तुम्हाला दिव्य दर्शन तरी होत आहे दररोज. पण मला वाटतं की दररोज मंदिरात जाणं का न होईना, पण तुम्ही देवाचे स्मरण तरी केले पाहिजे दररोज. आणि मला विस्मरण शक्ती पुरस्कार भेटला पाहिजे काहीच, कारण की मी घरून गाडी काढली, कूलंट टाकलं आणि भाई कॅब बाजूलाच ठेवली आणि तशीच गाडी फरफटत आणली. आणि बरं म्हणलं जे झालं ते झालं, पण इकडं जे आहे ते बघू, कारण की मी एका लग्नाला आलो होतो आणि भाई इकडं काय मस्त रथ सजवलेला होता. आपल्याला टाईम आहे बरं. आणि भाई आजकालचे लग्न काय खतरनाक होऊ राहिले, लाईटी लुईटी सगळं. नंतर मी इमॅजिन नाही करू शकत काय काय होईन. आणि इथं बघा कारंजा, तो पण विहिरीवर बनवलेला होता. दाखवू का विहीर? दाखवू भाई. ज्या माणसाने डोकं लावलं असं नाही या गोष्टीचं, खरं लय हुशार येतो, कारण की विहिरीवर बनवलं, पाण्याचं ताणच नाही काहीच. आणि आजकालचे लग्न काय खतरनाक हो राहिले. नवरदेव आणि नवरीची एंट्रीच खतरनाक होती, जसं काय एखादा पिक्चरचा ट्रेलरच बघतोय मी. व्हिडिओ काढत होतो मी आणि बाजूला बघितलं भाई सार्थक प्रगट झाला होता आपल्या बाजूला. आणि भाई मला जेवण करायचं होतं आणि त्याचं जेवण पहिलेच झालं, पण म्हणलं बाई बाईस मासोबात. हा काही वाया जाऊन नाही दिलं, त्याला गरजेपुरतंच घेतलं त्यांनी. आणि मग म्हणलं बाहेर थोडी मजा घेऊन येऊ, आणि त्याला म्हणलं फोटो काढू, तर त्याचं नादात व्हिडिओच काढून घेतला मी. आणि हे बघा याची स्टाईल, खिशात हात घालून फोटो काढायची. मेजॉरिटी लोक असेच काढतात आणि मी पण तसंच केलं. बरं, एवढाच होता व्लॉग. हसा खेळा आणि जगा काहीच. बाय, मी झोपतो आता.